नवयुवकांना सेवा दलात सहभागी करून काँग्रेस भक्कम करा. विक्रमदादा सावंत. सांगली. काँग्रेस सेवा दल हा काँग्रेस पक्षाचा मूळ पाया असून येणाऱ्या काळात भाजपसारख्या जातीयवादी शक्तींना टक्कर देण्यासाठी नवयुवकांना मोठ्या संख्येने सेवा दलात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बूथ स्तरावर संघटना उभी करण्यासाठी तरुणांना बळ दिले पाहिजे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले. काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉक्टर नारायण सुब्बाराव हर्डीकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विक्रमदादा सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ मालनताई मोहिते यांच्या हस्ते डॉक्टर हर्डीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महत्त्वाचे मुद्दे. संविधानिक कार्याची गरज. विक्रमदादा सावंत म्हणाले की काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपण कार्य करत असून महात्मा गांधी आणि डॉक्टर हर्डीकर यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी तरुणांचा सहभाग अनिवार्य आहे. शिस्त आणि त्याग. मालनताई मोहिते यांनी सांगितले की सेवा दल हे अनुशासन आणि बलिदानाच्या तत्वावर चालणारे संघटन आहे. सेवा दलासोबतच महिला विभागही सशक्त करण्यावर त्यांनी भर दिला. ऐतिहासिक वारसा. प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख यांनी डॉ. हर्डीकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगत स्पष्ट केले की सेवा दल मजबूत झाल्यास देश बलशाली होईल. जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी डॉक्टर हर्डीकर यांच्या 1925च्या कानपूर अधिवेशनातील योगदानाचा आणि ध्वजवंदन विधी विकसित करण्यातील त्यांच्या भूमिकेचा उजाळा दिला. उपस्थित मान्यवर. या कार्यक्रमाला स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले, तर आभार विश्वास यादव यांनी मानले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, रवींद्र कोल्प, प्रमोद इनामदार, राजश्री नलगे पाटील, प्रमिला महाडिक, प्रतीक्षा काळे, अजित करांडे, बाळासाहेब पाटील, किसन गायकवाड, उद्धव सकट, सुशांत जाधव, राजेंद्र सावंत, पांडुरंग कदम, नामदेव पठाडे, विठ्ठलराव काळे, शिवाजी सावंत आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.